बच्चूभाऊ मला सांगा, जर राज्यातल्या या सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला उभं करायचं असेल, वेगवेगळे पॅटर्न सांगितले जातात. काही जण म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करा, काही जण असं म्हणतात की सांगली कोल्हापूरला जशा प्रकारची एनडीआरएफच्या तिप्पट मदत दिली होती ती तशा प्रकारची मदत जाहीर करा, काही जण म्हणतात एखादं पॅकेज जाहीर करा. तुम्हाला काय वाटतं, काय होणं गरजेचं आहे जेणेकरून हा शेतकरी उभा राहू शकेल? पहिली गोष्ट तर तुम्ही लक्षात घ्या का ही परिस्थिती पूर्ण राज्यभर आहे. काही जिल्ह्यात अति जास्त आहे, काही जिल्ह्यात तुम्ही पाहतोय का सोयाबीन उद्ध्वस्त झालं, पराठीचे बोंड काळे झाले, संत्रा उत्पादक शेतकरी मेला. त्या दिवशी जळगावला आम्ही केलो, केळीच्या बागा आम्ही पाहतोय 300 रुपये क्विंटलनं केळी जात आहे. संत्रा तर पूर्ण खाली येत आहे, सोयाबीन नाही, कापूस नाही, तूर नाही. तुम्ही तिकडे आम्ही पाहतोय पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, तर सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. कुठं नदीच्या पुरानं हे झालं तर कधी सततच्या पावसाने झालं. मग सांगली साताराला जो न्याय दिला तो पुऱ्या महाराष्ट्राला भेटला पाहिजे आणि पुऱ्या महाराष्ट्राला तो देता आला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे एका इकडे पूरग्रस्त परिस्थिती असताना बँकेच्या नोटिसा घरी चाललेल्या आहे. म्हणजे घरात पाणी आहे आणि बँकवाले त्याला नोटीस पाठवतोय. त्या जखमीवर मीठ टाकतोय सरकार. एक आदेश नाही, मुख्यमंत्री सांगू शकत नाही का एवढे मोठ्या पूरग्रस्त परिस्थिती. मी विचारतो बच्चूभाऊ, मी विचारतो सदाभाऊ, ज्या दारावर तुम्ही जाताय त्या दारावर मंत्र्यांच्या सोबत जर नोटिसा जात असतील तर याचा अर्थ काय होतो? हे कोण करतंय हे सरकारला माहित नाहीये का? विलासभाऊ, निश्चितपणानं सरकार संवेदनशील आहे म्हणून सगळं मंत्रिमंडळ शेतकऱ्याच्या बांधावरती उभा आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांना जी मदत आहे ती देण्याबाबत अजून 1-2 दिवसामध्ये निर्णय होतील. ज्यांचे घरं पडलेले आहेत त्यांना घराचे नुकसान भरपाई दिली जाईल, जनावरांचे नुकसान भरपाई दिली जाईल. जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याला देण्याची भूमिका निश्चितपणानं सरकारची आहे आणि सरकार भूमिकेमध्ये आहे. असं नाही आहे. मला वाटतं की हे संकट आपण सगळ्यांनी मिळून त्याचा सामना करूया. तुम्ही जर खरं बोला ना सदाभाऊ, बँकेच्या नोटीस लोकांच्या घरी जात आहे त्याच्याबद्दल बोला आणि घराले तुम्ही 10,000 देणार आहे. मला माहित आहे, मी 10 वर्षाचा रेकॉर्ड काढून तुम्हाला सांगतोय, ज्याचं घर पूर्णतः नुकसान झालं असेल तर त्याला 95,000 दिले पाहिजे. असा सगळा शासन निर्णय असताना तुम्ही 10,000च्या वरती आतापर्यंत काँग्रेस असू दे का भाजपा असू दे एकाने पैसे दिले नाही. हे GR निघतात पण काही काळ गेल्यानंतर ते पैसे भेटत नाही आणि आज बँकेच्या नोटीस येतं. सांगते काय मुख्यमंत्री बँकेला? काढते का सूचना? शासन निर्णय करतं का एखादा? काढायला पाहिजे ना. का दुष्काळग्रस्त भागामध्ये या सगळ्या राज्यामध्ये नोटिसा बंद केल्या पाहिजे. ठीक आहे सदाभाऊ. बँकेच्या कर्जाच्या बाबतीमध्ये सुद्धा आदेश निश्चितपणाने काढले जातील. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या विभागामध्ये कुठेही सक्तीची वसुली निश्चितपणाने होणार नाही आणि निश्चितपणानं मला वाटतं की हे जे काही घडलं त्याच्यानंतर लगेच सरकार ऍक्टिव्ह मोड वरती आलेलं आहे. आपण थोडा वेळ तरी देऊया. 15 दिवसानंतर असं नाही. सदाभाऊ, सरकार ऍक्टिव्ह मोडवर आलं याला कुणाचंही दुमत नाहीये. सरकार बांधावर आलं याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही. आम्ही दाखवतोय ते. मुद्दा हा आहे त्याच्या दारावरती जे आज नोटिसा चिकटतायत त्याचं काय करायचं. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांनी पैसे भरून घ्या कारण कर्जमाफी होणार नाही. एक प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं. राज्यात निवडणुकीच्या आधी सरकारनं सांगितलं कर्जमाफी होणार आहे, पण आता नोटिसा किमान काही दिवस तरी थांबा. आता त्याच्या दारात मड पडलंय तिथं आणि त्याला जर अशा प्रकारच्या नोटिसा गेल्या तर त्याचं काय होईल? त्याचं मानसिक मनोबल खच्ची नाही का होणार? निश्चितपणानं कर्ज वसुलीला सरकार या ठिकाणी विलासभाऊ स्थगिती देईल. कोणत्याही शेतकऱ्याकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावणं जाणार नाही. या भूमिका सरकारच्या आहेत आणि पहिलं पॅकेज सरकारनं दिले. अजून तिथं मदत करण्याच्या दृष्टीनं मंत्रिमंडळाची बैठक होईल.
त्यामध्ये अजून चांगले निर्णय होतील. ज्या पद्धतीनं सांगली कोल्हापूरला मदत झाली त्याच पद्धतीची मदत ही निश्चितपणानं अतिवृष्टीतल्या या सगळ्या माझ्या शेतकरी भावांना या ठिकाणी होईल. कारण बच्चू भाऊंना मी सांगतो की 2018-19 ला मी कृषी मंत्री होतो, त्या काळामध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री होते, मोठ्या प्रमाणात मदत दिली गेली. यावेळी सुद्धा सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणानं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मदत करणार आहे. आपण सगळे सरकारला अशा काळामध्ये सहकार्य करूया. आपण आपल्या मागण्या सरकार समोर जरूर ठेवूया. बच्चू भाऊ, तुम्ही शेतकऱ्यासाठी लढत आहात, मी तुमचा चाहता सहकारी आहे, परंतु जर आपण सरकारकडे मागणं घातलं आणि सरकारनं गांभीर्यानं हे सगळे विषय घेतलेले आहेत आणि निश्चितपणानं या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा आता एकनाथ साहेब असतील, अजित दादा असतील, या प्रश्नावरती संवेदनशील आहेत. निश्चितपणानं चांगले निर्णय घेतले जातील. माझ्या शेतकऱ्याला कोलमडू दिलं जाणार नाही अशा पद्धतीचे निर्णय होतील. ठीक आहे, तुमच्या शब्दावरती विश्वास, तुमच्या शब्दांवरती हा बोला बोला बोला. पानावर याच्या अगोदर आदेश काढायला पाहिजे होते. हे संवेदनशीलता असतं. आज आमचा शेतकरी कानाकोपऱ्यातला मरतोय. तुम्हाला सदाभाऊ माहित आहे, शेतकऱ्याचं लागलेलं पीक तर भेटलंच नाही, लागलेला खर्च निघणार नाही. उद्या पोरीचे लग्न असेल, एखादा बिमार पडला तर काय करणार आहे तो? आणि वरतून तुमच्या बँकेच्या नोटिसा. तुम्हीच म्हटलं होतं मला अजून एक टोचते मुख्यमंत्र्याचा शब्द का दुष्काळ पडल्यानंतर माफ करू. आता किती टोचतोय तुम्ही सांगा. मुख्यमंत्री असे बोलताय का दुष्काळ पडल्यावर कर्ज माफ करू? निवडणुकीच्या वेळेस तर कोरा कोरा म्हणत होते ना. मी विचारतो सदाभाऊ, आता ती वेळ आलेली आहे का